वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे एन फर्स्ट इयर. आता एन फर्स्ट इयरमध्ये सिलेबसमध्ये कोणते युनिट आहे ते आपण घेणार आहे. एन फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सिलेबस. ठीक आहे. तर सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन घंटेलासुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया व्हिडिओला. तर पहिला जो विषय आपला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर याच्यामध्ये येणारी युनिट आहेत सिलेबसमध्ये आरोग्याची संकल्पना. त्याच्यामध्ये आरोग्याची संकल्पनामध्ये पॉईंट आहेत आरोग्याची व्याख्या आणि त्याचे महत्त्व. ठीक आहे. हे झालं पहिलं युनिट. दुसरं आरोग्याची व्यवस्था. आता आरोग्याची व्यवस्था त्याच्यामध्ये येणार आहे पॉईंट ग्रामीण आणि शहरी आरोग्याची केंद्राची रचना. ग्रामीण व शहरी आरोग्याची रचना स्पष्ट करा. नंतर आहे तिसरं प्रकरण पर्यावरणीय स्वच्छता. तर पर्यावरणीय स्वच्छतामध्ये मुद्दे पॉईंट आहेत पाणी, हवा, पाणी आणि कचरा याचे व्यवस्थापन. नंतर आहे प्रकरण चौथं आरोग्य शिक्षण, लोकसंख्या संवाद देण्याचे कौशल्य आणि जनजागृती. तर हे 4 युनिट. तर हे 4 प्रकरण जे आहेत ते कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये फर्स्ट सेमिस्टरला आहे. दुसरा सब्जेक्ट आहे आपला हेल्थ प्रमोशन, आरोग्य संवर्धनमध्ये. त्याच्यामध्ये पाहूया पोषण, न्यूट्रिशन, संतुलित आहार, जीवनसत्वे आणि कुपोषण रोखणे. हे झालं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण आहे मानवी शरीरशास्त्र. आता मानवी शरीरशास्त्रामध्ये आहे म्हणजे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. आता याच्यामध्ये येणारे जे पॉईंट आहेत ते आहे शरीरातील विविध संस्था. आता आपल्या शरीरात जे विविध संस्था आहेत उदाहरणार्थ श्वसन संस्था, पचन संस्था आणि रिस्पिरेटरी सिस्टीम जी आहे त्याची प्राथमिक माहिती द्या. हे झालं दुसरं युनिट. प्रकरण तिसरं मानसिक आरोग्य म्हणजेच मानसिक स्वच्छता आणि ताणतणाव याचे व्यवस्थापन. त्याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट हे तिसरं प्रकरण आहे. त्याच्यानंतर चौथं आणि शेवटचं प्रकरण म्हणजे स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छता त्याचे आरोग्यावरील परिणाम. वैयक्तिक स्वच्छता आणि त्याच्या आरोग्यावर पडणारे जे परिणाम आहेत ते याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर हे झालं हेल्थ प्रमोशनमध्ये 4 प्रकरण. त्याच्यानंतर आहे प्रायमरी हेल्थ केअर. आता प्रायमरी हेल्थ केअरमध्ये येणारे जे प्रकरण आहेत पहिल्या सेमिस्टरमध्ये ते म्हणजेच पहिलं प्रकरण संसर्गजन्य रोग, विविध आजार उदाहरणार्थ TB, कॉलरा आणि त्याचे प्रतिबंधन. आता TB आणि कॉलरा जे आहे त्याचे प्रतिबंधन याच्या व्यवस्थापनामध्ये करायला आणि त्याच्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट काय आहे हे. दुसरं आहे लसीकरण, इम्युनायझेशन शेड्यूल, वेळापत्रक आणि त्या लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगा. त्याच्यानंतर प्राथमिक उपचार फर्स्ट एड. आता फर्स्ट एड जे आहे ते हेल्थ प्रमोशनमध्ये सुद्धा आहे आणि प्रायमरी हेल्थ केअरमध्ये सुद्धा आहे. तरी हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. IMP म्हणजे मोस्ट IMP असं सुद्धा म्हटले जाते. 15 मार्क्ससाठी फर्स्ट एड हा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर चाइल्ड हेल्थ केअर. याच्यामध्ये वाढ व विकासावर होणारे परिणाम आणि त्याचे घटक स्पष्ट करा. आता वाढ व विकास हे जे आहे चाइल्ड हेल्थ केअरमध्ये हे तुम्हाला पूर्ण प्रकरण आहे वाढविकासावर. वाढविकास म्हणजे काय, वाढविकासाची व्याख्या काय, त्याची कारणे, महत्त्व, चिन्ह, लक्षणे आणि त्याचे घटक स्पष्ट करा. आणि वाढ व विकासावर होणारे परिणाम. वाढ व विकासावर होणारे परिणाम हे असं सर्व तुम्हाला हे पूर्ण प्रकरण जे आहे हे चाइल्ड हेल्थ केअरमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे कावीळ. कावीळ म्हणजे जॉन्डिस आणि अपघात टाळण्यासाठी उपाय. तर हे 2 प्रकरण जे आहे चाइल्ड हेल्थ केअरमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि वाढ व विकास हे IMP क्वेश्चन आहे. हे पूर्ण पेपरसुद्धा तरी याच्यावर येऊ शकतो. फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरमध्ये वाढ व विकासावरच पूर्ण पेपर त्याच्यावर डिपेंड राहतो चाइल्ड हेल्थ केअरमध्ये. तर हा झाला आपला ANM फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड सेमिस्टरचा जर सिलेबस हवा असेल तर कमेंट करा, आपण तो पण तुम्हाला अवेलेबल करून देऊया. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जर खरंच तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा
सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा. आणि सर्वात म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसाल तर लगेच जॉईन व्हा. त्याच्यावरती आपले रेग्युलरली अपडेट म्हणजे लाईव्ह क्लास हे अटेंड करणं सुरू असतात. ठीक आहे. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.